लेडीजच्या आणि जेंट्सच्या आवाजातलं एक गाणं मेघानो वृक्षानो वेलीनु कळानु फुलानु वेलीनु कळानु फुलानु तेरी भी चुप मेरी भी चुप कुणाला काही सांगू नका कबूल 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 निसर्ग राजा ऐक सांगते गुपित जपलंय रे कुणी माझ्या मनात लपलंय 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 रे निसर्ग राजा ऐक सांगते तो दिसला मी पाहिले परीती डोळ्याने डोळ्यात इशारे हसले ती मोठ्या तोऱ्यांनी हे कसे ना त्याला कळले न तुझ्या त्या ओठानी ओठ न हलली शब्द न जुळले ओठ न हलली शब्द न जुळले कोड चुकलंय रे कुणी माझ्या मनात लपलंय 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 रे निसर्ग राजा ऐक सांगतो हो गुपित जपलंय रे कुणी माझ्या मनात लपलंय 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 रे. लोकशक्ती टीव्ही या चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण अंजीर साळुंके जे गायक आहेत तमाशामध्ये काम करतात गेले 30 वर्षापासून त्यांची मुलाखत घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते. कधीपासून तमाशात काम करतात? मी वयाच्या 15 वर्षापासून या क्षेत्रात आहे. काय चांगला वाईट अनुभव भरपूर आलेला आहे मला तमाशात. कोणता म्हणजे लक्षात नाही का तुमच्या? शीन असे की दुःखाच्या वेळेस घरी जाता आलं नाही. 7-7 महिन्याचे पार्ट्या असायच्या पूर्वी तमाशाच्या. मग तिकडच कुठल्या घरचा विचार नाही काय नाही 7-7 महिने इकडंच तमाशालाच राहावं लागायचं. तमाशाच करावं लागायचं 7-7 महिने. घरी कोण कोण आहे तुमच्या? आता भाव आहेत मोठे भाऊजे मोठे. परत दुसरे भाव आहेत 2. तुमची मुलं? मुलगा आहे बायको आहे मुलगी आहे. मुलीला मुलं आहेत मुलाला आता मुलगी झाली. कुठल्या तमाशात तुम्ही काम केल्यात? माझी सुरुवात संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर या तमाशापासून झाली. नंतर मी कलाभूषण रघुवीर खेडकर यांच्या पार्टीत गेलो. तिकडं 3 वर्ष काढले. त्याच्यानंतर मग मी लावणी क्षेत्राकडे वळालो. लावणीकडे मग सुरेखा पुणेकर पासून दीप्ती आहेर चैत्राली राजे अशा अनेक नृत्यांगनाबरोबर काम केलं. जवळजवळ 15-16 वर्ष लावणी क्षेत्रातच होतो. नंतर परत तमाशा काही दिवस केला. परत ऑर्केस्ट्रा केला. बरेचसेच मग कार्यक्रम केले. बारूड केलं कीर्तन केलं भजन केलं. तुम्ही लेडीजच्या पण आवाजात गाणं गाता आणि जेंट्सच्या पण आवाजात. ही कला तुम्हाला कस काय अवगत झाली आणि ह्या कलेचा शोध तुमच्या मनाने कस काय घेतला? कसं वडील माझे शाहीर होते. भेदी गाण्याचे कलगीतोरा म्हणतो आपण. ते ऐकून छंद लागला. असं गुणगुणायला लागलो. तर माझा आवाज जरा बारीक होता. तर मी ट्राय केलं गाण्याचा लेडीज मध्ये. तर तेव्हा परफेक्ट लागायला लागला आवाज लेडीजचा. मग ती प्रयत्न करत ती सवय झाली. मग जेंट्स लेडीज दोन्ही गायला लागलो. एक लावणी होऊन जाऊ द्या ना जेंट्स आणि लेडीज मधली. लेडीज मध्ये म्हणता येते ना लावणी. लेडीज मध्ये ती एक लावणी आलती राजस भेटला पैलवान आलती. ठीक आहे बरं. लेडीज मध्ये राजस भेटला पैलवान राजस भेटला पैलवान त्याच माझं जोडलंय ग छान 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 राजस भेटला पैलवान.
शेख. एक गवळण असती ऐक नंदाच्या नारी, ती एक म्हणून दाखवा ना. तू ग ऐक नंदाच्या नारी ग, तू ग ऐक नंदाच्या नारी तू ग ऐक नंदाच्या नारी, काल दुपारी यमुनेच्या तीरी ग, हा 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 यमुनेच्या तीरी ग, हा हा यमुनेच्या तीरी ग, जी जी ग, हा धुन मी धोत होतो गवळ्याच्या नारी ग, हा अरे हे हे गवळ्याच्या नारी, हे आ हे आ हे आ जी 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 जी. अशी देवाने तुम्हाला ही देणगी दिली, निसर्गाने देणगी दिली, लेडीजचा आवाज, जनचा आवाज. ह्या आवाजामुळे फायदा झाला का तुम्हाला आयुष्यात? आवाजामुळं समोरून नका नाही येऊ, अहो शूटिंग चालली. या ना 2 मिनिटं शूटिंग चालली आहे. तुम्हाला देवाने देणगी दिली लेडीजच्या आवाजातली, जनच्या आवाजातली, आणि या आवाजामुळे तुम्हाला आयुष्यात फायदा झाला का? आयुष्य कसं वाटलं? आर्थिक फायदा झाला का? आर्थिक फायदा भरपूर झाला. मी जीवनच जगलो म्हणजे कलेवरच. माझा प्रपंच झाला, संसार झाला. थोडंफार आता कलावंत म्हणल्यानंतर कसं आहे, टाकेचे घाव सोसले शेवट देव पण येत नाही म्हणतात, तसे ह्या तमाशा म्हणल्यानंतर की थोडासा त्रास होतो. घरी जाता येत नाही, कुणाला वेळ देता येत नाही. आता म्हणजे परवाचीच गोष्ट तुम्हाला सांगतो. परवा माझा पुतण्या भावाचा थोरल्या मुलगा अचानक जागेवरतीच अटॅक येऊन गेला. आता काल 3रा झाला त्याचा. हे दुःख सांगता येत नाही कुणाला. त्या वेदना मनामध्ये असं कुणाला सांगा. त्या वेदना मनामध्ये ठेवून तमाशा रसिकांसाठी, तमाशा प्रेमिकांना जे असतात त्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. हा, कलावंत म्हणलं की रसिकच हे आपलं दैवत, रसिकच आपलं सर्वस्व. आतापर्यंत जे काय दिले ते रसिकांनीच दिले. त्यांच्या आशीर्वादामुळे चाललोय, आई वडिलांच्या आशीर्वादामुळं, गुरूंच्या आशीर्वादामुळं आतापर्यंत मी ह्या क्षेत्रात आहे. एक सांगा की एक लावण्या तुमच्या किती पाठ आहे? जवळजवळ 150 लावणी पाठ आहे. एक लावणी मला वाटलं होतं तुम्ही लेडीजच्या आवाजातले, ते एक होऊ द्या ना. लावणी. माडीवरती उभी राहुनी वाट पाहिली काल, वाट पाहिली काल, मला वाटलं होतं तुम्ही याल, मला वाटलं होतं तुम्ही याल, वाटलं होतं तुम्ही याल, मला वाटलं होतं तुम्ही याल. तुमच्या आवडीचा शालू नेसली चोळीकीन खबिलाल, तुमच्या आवडीचा शालू नेसली चोळीकीन खबिलाल, तुमच्यासाठी तयार ठेवलेत नरम गुलाबी गाल, तुमच्यासाठी तयार ठेवलेत नरम गुलाबी गाल. हो पाहुणं, वाटलं होतं तुम्ही याल, मला वाटलं होतं तुम्ही याल, या ना वाटलं होतं तुम्ही याल, मला वाटलं होतं तुम्ही याल. बदल होतोय त्याकडे तुम्ही कसं पाहता? पूर्वी नृत्यांगना लावणी म्हणायचे, अजून पण आहेत काय काय ठिकाणी, पण आता ती पुढंच चालली, ते होत नाही. आता अशा नृत्यांगना राहिल्या नाहीत. आता काय डीजे डिस्को आल्यामुळं जे पारंपरिक बाज आहे, जो गोडवा आहे, तो आता कमी कमी होत चाललाय असं माझ्या मते. बरं, डीजे वरती ते लोकांना ती सवय झाली डीजेची ऐकायची. जसंही बाहेरून पाश्चात्य संगीत आपल्या महाराष्ट्रात आलं, तसे आपल्या संगीताची वाट लागली. मी तर असं म्हणतो. बरोबर. नाही, हे झालेलाच आहे बदल. जी ढोलकीवरली लावणी ती पॅड वर गेली, ती ऑर्केस्ट्रा टाईप होत गेली, त्या लावणीचं स्वरूप बदलत गेलं. याच्यामुळे कुठेतरी दुःख वाटतं का तुम्हाला? बरोबर आहे, पण अशी लावणीची खरी मजा आहे.
लावणीची खरी मजा आहे ती पारंपरिक मध्येच आहे. हे डीजे वाले जे यांनी जी वाट लावली ना पाश्चात्य संगीत आणून हे काय खरं नाही. आपण काही कलावंत अजून सुद्धा आहेत जे मन लावून लावणी सादर करतात, म्हणजे जो आहे त्या भागात लावणी सादर करतात. मला असं वाटतं की काही दिवसांनी ही लोक पावत चाललेली कला कलावंतांनी जपली पाहिजे. एक आणि ज्यांच्या आवाजातलं एक गाणं खानो वृक्षानो वेलीन कळानो फुलानो वेलीन कळानो फुलानो तेरी भी चुप मेरी भी चुप कुणाला काही सांगू नका कबूल 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 निसर्ग राजा ऐक सांगते गुपित जपलंय रे कुणी माझ्या मनात लपलंय 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 रे निसर्ग राजा ऐक सांगते तो दिसला मी पाहिले परीती डोळ्याने डोळ्यात इशारे हसले ती मोठ्या तोऱ्यांनी हे कसे ना त्याला कळले न तुझ्या त्या ओठांनी होठ न हलली शब्द न जुळले होठ न हलली शब्द न जुळले कोड चुकलंय रे कुणी माझ्या मनात लपलंय 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 रे निसर्ग राजा ऐक सांगतो हो गुपित जपलंय रे कुणी माझ्या मनात लपलंय 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 रे.